थंडीच्या दिवसात रसम वडा खायला असला मस्त लागतोय। मग त्यासाठी सुरुवातीला रसम मसाला बनवण्यासाठी थोडीशी तूर डाळ, जिरे, धने, काळ्या मिरी, 2 लाल सुक्या मिरच्या व्यवस्थित भाजून याची मिक्सरला पावडर तयार करून घ्यायची। आता रसम बनवण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, टोमॅटो घालून परतून घ्यायचं। लगेचच सुरुवातीला जो रसम मसाला तयार करून घेतला होता तो घातला, हळद, मीठ, तिखट घातलं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। थोडीशी मी कुकरला तूर डाळ शिजवून घेतली होती ती घातली, चिंचेचं पाणी, थोडासा गूळ घातला, भरपूर पाणी घालायचं म्हणजे थोडी पातळच असते रसम। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त उकळी काढून घ्यायची। इथं मस्त अशी रसम तयार झाली आहे। वड्यासाठी मी अख्खे उडीद 2 ते 2.5 तास भिजवून घेतले होते। आता ते मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं, एकदम पेस्ट बनवायची। आता चवीसाठी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, किसलेलं आलं घातलं, चवीपुरतं मीठ सुद्धा घालून व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं फेटून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झालं की अगदी छोटे छोटे वडे तळायला सोडायचे, आलटून पालटून क्रिस्पी होईपर्यंत आणि असा कलर येईपर्यंत तळून घ्या। तर मस्त कुरकुरीत असे वडे तयार झाले। या वड्यांवरती गरम गरम रसम ओतून खायला असलं मस्त लागते। आता थंडीत तुम्ही सुद्धा हा रसम वडा करून बघा आणि अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका।